गेल्या अनेक वर्ष कोकणातील चाकरमानी नाहक त्रासातून या मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळते. 14 ते 15 वर्ष झाले, मात्र कोकणवासियांचा हाच प्रश्न निकाली लागत नाही आहे. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याच संपूर्ण महामार्गाची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीतच महायुतीतील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला देखील याच गोवा महामार्गामुळे पाहायला मिळाला. आणि जे कोकणवासी आहेत त्या कोकणवासियांच्या माध्यमातून जनआक्रोश मोर्चाचं आयोजन, आंदोलनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. आपल्यासोबत कोकणवासी आहेत. दादा, किती वर्षांपासून हा प्रलंबित आहे? मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी दौरा केलेला आहे. आता आशा वाटते कोकणवासियांचा प्रवास महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री असतील की ज्यांनी ह्याचा दौरा केला आणि हे दौरा करण्यासाठी जनआक्रोश समितीने भाग पाडलं. तिथले जे स्थानिक एक आमदार आहेत भरतशेठ गोगावले, ते देखील त्या ठिकाणी आले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे यांना स्थिती दर्शवली की आता लोकांचा अंतर राहिला नाही आहे, म्हणून लोक आता उपोषण करायला लागले. आमरण उपोषण सलग 6 दिवस करणारे सुरेंद्र पवार असतील, जंगम साहेब असतील, रुपेश दर्गे आणि पूर्ण जनआक्रोशची टीम, माणगावची टीम ही सर्व कार्यरत होती. आणि त्याच्यानंतर हा दौरे होतात. म्हणजे त्याचसोबत जेव्हा दौरे चालू असताना माणूस मेल्यानंतर यांना जाग येते. साहेब, माणगाव येथे देखील आपल्या उपोषणाच्या टाइमला देखील एका ताईचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही रस्ते चांगले, मधीतला पॅच खराब आणि तो पॅच 15-20 दिवस भरत नाही. NHI ला जेव्हा आम्ही CP ग्राम टाकतो, RTI टाकतो, त्यांना माहिती विचारतो किती दिवसात खड्डा भरला पाहिजे, 48 तासात, पण ते तसं काय कामगिरी होत नाही. आज जेव्हा रस्ता भरायची वेळ येते, एखाद्याला दाखवायची वेळ येते, नवीन पाहुणा जेव्हा घरी देतो, मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर कसा रस्ता खोदला, कशा पद्धतीचे आम्ही काँक्रिटीकरण, ह्याचं उदाहरण यांनी गडपच्या या ठिकाणी दिलं आहे. पण ते तशा पद्धतीचं कामगिरी नेहमी होत नाही. कारण की काय माहिती आहे काय, काम करताना जेव्हा आम्ही देखील पाहणी करतो त्या टाईमला फक्त तिथले ठेकेदार तिथं असतात, NHIचे अधिकारी किंवा ज्या नेमून ठेवलेल्या कन्सल्टन्सी आहेत त्या अजिबात तिथं उपस्थित राहत नाही. आणि त्याचा जो एकदम हा जो कारभार जो आहे ना, त्याच्याने हे खड्डे पुन्हा पुन्हा होतात. ही आहे वस्तुस्थिती साहेब. आणि ह्या कोकणामध्ये होणारा प्रचंड प्रमाणात पाऊस आणि त्या पावसामुळे जो काय बोलतो ना निचरा होत नाही, कारण की त्यांनी ड्रेनेज सिस्टम बनवली नाही. ज्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी जमिनी दिल्यात, आपल्या जमिनी वाढवडिलांच्या ज्या राखलेल्या जमिनी त्यांनी रस्त्यासाठी दिल्यात, आज त्यांच्या बाकीच्या पिकत्या जमिनी ओसरवायला लागल्यात, कारण की पाणी येण्या जाण्याचा मार्ग त्यांनी प्रॉपर केलेला नाही आहे. ही आहे वस्तुस्थिती. मेलेले लोक आहेत, आज अपघातग्रस्त जे लोक आहेत त्यांना जो होणारा जो त्रास आहे, जे लोक जिवंत आहेत त्यांना मानेचा त्रास, कमरेचा त्रास, अशा पद्धतीचा हा नाहक त्रास सहन करावा लागतोय कोकणकरांना. आणि फक्त गणेश उत्सवापूर्वी तुम्हाला कोकणाची आठवण येते, मग बाकीच्या टाईमला कोकणकर नसतात काय जात. यासाठी संबंधित अधिकारी आणि मी तर मीडियाला पण बोलेन की आपण देखील, आम्ही इंस्टाग्रामला वगैरे दाखवतो तसं न करता तुम्ही देखील वारंवार या खड्ड्यांचा पाठपुरा करा. कारण की तर जे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्रश्न सुटतील याच्यासाठी ते म्हणजे डायरेक्ट तोडफोड किंवा डायरेक्ट जे बोलणं जे स्पष्ट बोलायला पाहिजे आपल्याला. ही गोष्ट भूमिका आपण सर्वांनी निभावा, ही आमची नागरिकांची, सुजाण नागरिकांची जनआक्रोश समितीची विनंती आहे साहेब. हे उपोषण करते आपल्याला मार्गदर्शन. नमस्कार. या ठिकाणी आता कोकणकरांचा महोत्सव म्हणजे गणेशोत्सव येतोय. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा दौरा झालाय. आशा आहे की हा जो संपूर्ण रोड आहे तो व्यवस्थित होईल. आज मुख्यमंत्री साहेबांनी कोकण महामार्गाचा दौरा केला. त्यांचा विशेषतः प्रथमतः जनआक्रोश समितीनंतर अभिनंदन. साहेब येणार आहे म्हणून इथले जे त्यांच्या ताफ्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर होते, NHI ऑफिसर होते, PWDचे ऑफिस आहे, तुम्ही हा रस्ता बघू शकताय. साहेब गेल्यानंतर आता उकडला रस्ता, म्हणजे रस्त्याची क्वालिटी त्यांनी काय दिली आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. हे आता ह्याच्यावरनं जर 2 दिवस जर गाड्या गेल्या तर पुन्हा हा रस्ता त्याच प्रकारे होणार. दुसरी गोष्ट, जेव्हा कुठलाही रस्ता बनवला जातो त्याचा एक स्लोप दिला जातो. आज आपण इथे उभं राहिलो आहे, त्या ठिकाणी बघा पाणीच पाणी साचलेलं आहे. जेव्हा याच्यावरनं गाड्या जाणार तेव्हा तिथे खड्डा होणार, हे ठरलेलं आहे. म्हणजे साहेबांनी जो दौरा केलेला आहे तो फक्त केवळ आणि केवळ एक सर्वे दाखवायचा आहे, त्यासाठीच केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं खुश नाही आहोत. दुसरी गोष्ट की आम्ही त्यांच्याकडे सांगितलं की आम्हाला तुम्ही टायमिंग द्या, आम्हाला तुमच्याबरोबर चर्चा करू दे, आणि ज्या समस्या आहेत त्या ऑफिसर आणि कॉन्ट्रॅक्टर याच्याबरोबर बसून आम्हाला ह्याच्यामध्ये सामावून घ्या आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण आम्ही 2 वर्ष स्वतःचा वेळ पैसा फुकट घालून या कोकण मार्गावरती आजपर्यंत जे 5,000 जण कोकणकर मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ह्याच्या पुढे ही संख्या वाढू नये म्हणून ह्या जनआक्रोश समितीच्या विधानाने आम्ही प्रयत्न करत होतो. आणि आज प्रयत्न करत असताना मुख्यमंत्र्यांना आम्ही आमदार भगत गोगावले साहेब यांच्या माध्यमातून निवेदन देण्याचा प्रयत्न करत होतो, पण जसं पाहिजे तसं आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये पण दुर्दैव आहे आमचं आणि कोकणकरांचं की आम्हाला या खड्ड्यामुळे रस्त्यातूनच जावं लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांना तुम्ही आज भेटलेले आहात, मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं सांगितलेलं आहे? कारण महायुतीतल्या दोन नेत्यांचा कलगीतुरा देखील याच रस्त्यामुळे पाहायला मिळाला होता. रामदास कदम यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवरती बोट ठेवलं होतं. 14 ते 15 वर्ष झालेली आहेत, 2 ते 3 सरकार बदलून देखील गेलेली आहेत. मात्र कोकणाची ही अवस्था जैसे ते आहे, हे सरकार तरी तुमचा प्रश्न मिटवू शकेल? आता आम्ही आशावादी आहोत, हा एवढंच आमच्या हाती आहे. कारण आम्ही जे आंदोलन केलं की त्यांनी यावं आणि बघावं आणि ह्या समस्येकडे प्रॉपर लक्ष द्यावं, म्हणून आम्ही डायरेक्ट CMचीच मागणी केली की CM साहेबांनी आम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावी आणि लिखित स्वरूपात आम्हाला त्यांनी माहिती द्यावी, म्हणजे आश्वासन द्यावं. आज साहेब आलेत, सगळं फिरून घेतलं आहे. हा 17 वर्षीय रस्ता बनलेला नाही. रामदासबाईंनी आणि रवींद्र चव्हाण यांचा दोघांचा जो कलगीतुरा चालू आहे. कारण मागच्या वर्षी रवींद्र चव्हाणांनी इतके शब्द दिले की हा रस्ता पूर्ण झाला असा घोषित पण करून एक लाईन, आणि मग तो आक्रोश आहे सगळ्या लोकांचा आणि म्हणून हे आंदोलन झालं आहे. आणि आम्ही सातत्याने पाहणी करतोय, आम्ही सतत सांगतोय इथे खड्डे आहेत, हा प्रॉब्लेम आहे, हा एवढा एवढा भरून टाका, सर्व्हिस रोडचा प्रॉब्लेम आहे, बायपासचा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आता आज नुसतं आपण असं बघितलं की साहेब आले, साहेबांनी सांगितलं आपली नवीन टेक्नॉलॉजी आहे, खड्डे ह्या पद्धतीने भरले जातील, डायरेक्ट रस्ता ह्या पद्धती. पण हा एवढाच प्रॉब्लेम नाही आहे. हा जो हायवे जो आहे तो पहिला बनला पाहिजे. खड्डे बनवणे किंवा तो पॅच बनवणे हा सेकंडरी पार्ट आहे. तो बनत नाही आहे, बनलेला उखडला जातो आहे. आणि जर असंच असेल तर म्हणून आम्हाला आम्ही विनंती करतो तुमच्या माध्यमातून की साहेबांनी आम्हाला एक 10 मिनिटाची वेळ द्यावी आणि प्रॉपर सगळं आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानुसार त्यांनी आपल्या सरकारी यंत्रणेला कामाला लावावं. सर, एक गोष्ट सांगायची म्हणजे 2 वर्षापूर्वी याच दिवशी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणाचा दौरा केला होता. पनवेलपासून ते सिंधुदुर्ग कुडाळपर्यंत हा दौरा होता. आजच 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मात्र जैसे ती परिस्थिती पाहायला मिळते. कोकणकरांनी महायुतीला आत्ताच्या लोकसभेमध्ये सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. आगामी विधानसभा आहेत, अनेक आमदार सत्तेत आले, सत्तेतून विरोधात गेले. मात्र कोकणातील हा प्रश्न कधी सुटेल असं वाटतंय? आता सुटेल कधी हा मोठा प्रश्नच आहे. गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. 2 वर्ष झाले जे काही डॉक्युमेंट आम्ही गोळा करतो आहे त्यानुसार यांची उत्तरं जी असतात ही तातूरमातूर वेळकाढूपणाची उत्तरं असतात. कॉन्क्रीट काही करायची इच्छा दिसत नाही आहे. एक शेड्यूल द्यावं यांनी वर्षभराचं का असेना की या वर्षभरात हा पूर्ण महामार्ग पळसपेठ ते झारापर्यंतचा मॉर्टच्या नियमानुसार पूर्ण होईल. मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्टची जी गाईडलाईन आहे नॅशनल हायवेसाठी त्यानुसार हा पूर्ण होईल. त्याच्यामध्ये ट्रामा सेंटर असतील प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये सुसज्ज असे, जेणेकरून अपघात झाला तर तिथे वैद्यकीय मदत वेळीच मिळेल. जे काही टनेल आहेत आपले ते प्रॉपर सुरक्षित असतील, कारण इथे मोठे टनेल आहेत, ब्रिजेस आहेत. हे सगळे भरपूर गोष्टी अपूर्ण आहेत त्याच्या. आणि हे कोणत्या जीवावर सांगतात की आम्ही 2 महिन्यात करू, 4 महिन्यात करू. हे असं तातूरमातूर खड्डे भरण्याचं काम करून हा काही सुरक्षित होणार नाही आहे हायवे. यासाठी यांनी प्रॉपर एक प्रोग्राम दिला पाहिजे कालबद्ध, तरच होईल. आणि दर महिन्याला याचं मॉनिटरिंग झालं पाहिजे. नाहीतर हा प्रश्न असाच तात्पुरता गणपती आले, होळी आली, आपण दरवर्षी बघतोय तसंच चालू राहील. नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण रस्त्याची पाहणी केलेली आहे, महामार्गाची पाहणी केलेली आहे. गेले अनेक वर्ष, या अनेक वर्षांमध्ये अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली, अनेक आमदार निवडून आले, त्या सत्तेमध्ये गेले, विरोधामध्ये गेले. मात्र तरीसुद्धा हा कोकणवासियांचा हा जो काही प्रश्न आहे हा सुटताना पाहायला मिळत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरून पाहणी केलेली आहे. अनेक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी आधुनिक पद्धत वापरल्याचं देखील मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. ही आधुनिक पद्धत कोकणवासियांचा हाच प्रश्न येत्या गणेशोत्सवामध्ये सोडवते का? जे चाकरमानी याच रस्त्यावरून नेहमी प्रवास करत असतात त्यांच्या पाठीचा कणा सरळ होतोय का? आणि यंदाचं सरकार तरी या कोकणवासियांच्या या जटिल प्रश्नाकडे गांभीर्याने पाहतंय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरटसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड, मुंबई गोवा महामार्ग.